चेंडूवरती एक उत्तुंग सुरुवात आपल्याला बॅट्समन स्वप्नीलकडनं पाहायला मिळते. लक्ष मोठं आहे परंतु इरादे स्पष्ट दिसत आहेत. बॅट्समन जे आक्रमक स्वरूपाची बॅटिंग करायला इथे भाग पाडतायत बॅट्समनला. ऑन साईडला खेळला होता, 1 रन मिळेल. चांगली सेन्सिबल क्रिकेट. 1 रन बरोबर धावसंख्या 8. 2 चेंडू षटकातील समाप्त झालेत. पॉवर प्लेची पहिली ओव्हर. 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डिंग करतायत. एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल अगदी काव कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या अगदी मधोमध आणि त्यानंतर एक लॉंग ऑफ. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज घेऊन फर्स्ट स्लिपच्या हातामध्ये विसावतोय आणि कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळत नाही. अर्थात निर्धाव चेंडूची होईल सांगता. या डॉट चेंडू बरोबर षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले ते 3 आणि धावसंख्या स्थिरावली ती 8 या धावेंवर. पुढील चेंडू ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल बॅकफुटला जाऊन वेगाने पंच केलाय. जेलची संधी होती तिकडे आणि तिथे जेल मात्र ड्रॉप होते डीप मध्ये. जेल ड्रॉप होईल त्याचाच फायदा मिळतो इथे बॅट्समनला आणि त्या दरम्यान मात्र दोन्ही बॅट्समन एक धाव पळून काढतायत. एकी धावसंख्येबरोबर स्कोर कार्ड पुढे सरकेल. 4 चेंडूंच्या नंतर धावसंख्या आहे ती 9. अगोदरचा चेंडू समोर होता. डिफेन्स करण्याच्या नादामध्ये बॅटची आउटसाइड एज घेतली होती. यावेळेचा चेंडू देखील मिसटायमिंग झाला होता. बॅकफुटला जाऊन खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षण तिथे खूप चांगलं झालंय आणि पाहायचे आपल्याला मिळते त्या दरम्यान 1 रन. फटका खूप सुंदर होता. बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हरच्या रिजनमध्ये गॅप खूप मोठा आहे. पॉवर प्ले चालू असल्यामुळे फक्त 2 फिल्डर क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फील्ड करतायत. त्यामुळे गॅप सिलेक्शन करून अगदी हा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये तिकडे चांगली फिल्डिंग पॉईंटला आणि मिळते फक्त 1 रन. षटकातील पुढील चेंडू यावेळी समोर होता आणि त्याच्यावरती पॉवरफुल हिट विश्वास यांच्या बॅटमधून येतोय. हा खूपच लांबवरचा षटकार आणि षटकाची एक गोड समाप्ती त्यांच्या माध्यमातून होत असताना पहिला पॉवर प्लेचा षटक समाप्त होतोय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 16. पॉवरफुल प्रेक्षकापर्यंत पोहोचून त्याने पाठीमागे एक षटकार लगावला होता मागच्या वर्षी NGPL ला आणि या वर्षी देखील एक अनोख्या पद्धतीने त्याने मिड विकेटला षटकार लगावलाय. तो मात्र उमाजीच्या विरुद्ध. अप्रतिम बॅटिंगची पेशकश. 6 धावांबरोबर टोटल वेगाने पुढे सरकते. जाऊन पोहोचले ती एकूण धावसंख्या 22. 79चं लक्ष्य आहे परंतु इरादे पूर्णपणे स्पष्ट दिसत आहेत दोन्ही बॅट्समनकडनं. पहिल्या षटकापासून ते आक्रमक दिसत आहेत. पहिल्या चेंडूवर स्वप्नीलने षटकार लगावला होता. सामन्याची जशी सुरुवात झाली दुसऱ्या सत्रामध्ये त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला होता आणि यानंतर देखील दुसऱ्या षटकाची सुरुवात करतोय का षटकाराने. चांगला स्टार्ट साई 11 साठी आणि ही पार्टनरशिप टिकवावी लागेल येणाऱ्या काही कालामध्ये तर या धावा मात्र चेस होऊ शकतील. उमाजी परत एकदा ओव्हर द विकेटने. हा चेंडू वेगात टाकला होता. थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळाला यावेळी. अगोदरचा चेंडू थोडासा स्लो होता त्यावरती षटकार लगावला स्वप्नीलने परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं. जास्त वेगात हाताळलेला हा चेंडू बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची होईल समाप्ती आणि धावसंख्या आहे ती स्थिर 22 वर. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर. लॉंग ऑफला फिल्डर वेगाने पोहोचतायत चेंडूवरती आणि टिपली आहे जेल. ऋषिकेश तिकडे जेल क्लिअर करतोय आणि स्वप्नीलला इथे पविलियनच्या आश्रयाला परतावं लागेल.
पहिला धक्का बसला आहे तो बॅटिंग करणाऱ्या साई 11 टीमला. 79 धाव्यांचं मोठं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला विश्वास आणि स्वप्नील या जोडीमधील स्वप्नील मात्र तंबूच्या आसऱ्याला परकलाय. चांगली बॅटिंग करत होते, पॉवर प्लेमध्ये अतिशय सुंदर वापर करत होते पॉवर प्लेचा आणि त्यामध्ये मात्र बाद करण्यामध्ये यश आले ते उमाजीला. अगोदर उमाजीला एक षटकार स्वप्नीलने लगावला होता, परंतु लगेच एक चांगला कमबॅक गोलंदाज उमाजीकडनं. ओव्हर दी विकेट. पुढचा चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप, जास्त बाहेर होता आणि तिकडे कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नाही आणि हा खूपच चांगला कमबॅक मानावा लागेल तो गोलंदाजी करणाऱ्या उमाजीचा. 3 चेंडू सलग निर्धाव हाताळतो. षटकातील चेंडू समाप्त झाले ते 4 आणि संघाची धावा आहेत 22. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, बॅटची आउटसाइड एज. तिकडे सूरज होते फर्स्ट स्लिपला, परंतु जेल मात्र टिपण्यामध्ये यश येत नाहीये. जेल ड्रॉप होईल आणि क्षेत्ररक्षण एक महत्त्वाचा भाग राहिला आहे तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या आश्नित 11 टीमचं. 2 जेल आतापर्यंत त्यांच्याकडनं ड्रॉप झाल्यात आणि हे महत्त्वाचं असणार आहे. महत्त्वाच्या येणाऱ्या कालामध्ये त्या जेल महत्त्वाच्या ठरू शकतील, कारण क्रिकेटमध्ये कॅचेसनं खूप महत्त्व आहे आणि 2 जेल ड्रॉप झाल्यात. लक्ष मोठे आहे, परंतु सलामीला गेलेला विश्वास आणि त्याचबरोबर त्याची साथ निभावतो चांगल्या प्रकारे नवीन बॅट्समन ज्ञानेश्वर. हा चेंडू गॅप होती, भरपूर मोठा गॅप होता. पॉवर प्ले चालू आहे. स्वीपर पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मधीतून चेंडू जातोय डीप मिड ऑफच्या बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा चौकार. सव्वीस धावा या धावफलकावरती आहेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आर्शनीत 11 टीमच्या 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या 28 आणि दुसऱ्या सत्रामध्ये 79 धाव्यांचं लक्ष घेऊन उतरलेला साई 11 संघ त्यांची 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या 26. म्हणजे फरक जास्त नसणार आहे, परंतु येणाऱ्या 3 षटकांमध्ये ती आक्रमकता दाखवावी लागेल बॅट्समन विश्वास आणि ज्ञानेश्वरला, तरच या 79 धावा इथनं चेस होऊ शकतील. पॉवर प्ले संपतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आता फील्ड करताना दिसतील. त्यामध्ये एकंदरीत आपण जर फिल्डिंगचा विचार केला तर डीप मिड ऑफमध्ये एक फिल्डर ठेवला अगोदर, जिथे अगोदरच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक चौकार त्या रिजनला आला होता आणि तिकडे एक फिल्डर आता तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. हा चेंडू समोर होता, इकडे मिड विकेटला येतोय हा षटकार विश्वास यांच्या बॅटमधून. ज्ञानेश्वर यांनी विश्वास यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार होता. अप्रतिम फटकेबाजी पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केले. तिसऱ्या षटकाची सुरुवात खूप चांगल्या प्रकारे करतायत आणि स्कोरर यांच्याकडनं मिळालेल्या माहितीप्रमाणे विश्वासचा हा सलग दुसरा षटकार होता, त्यामुळे हा 6 हॅट्रिकचा चेंडू असेल. यावेळी बॅटची टॉपेज 2 फिल्डर्सना बीट करत वेगाने पाठीमागच्या बाजूला लॉंग स्टॉप रिजनला येतोय हा चौकार. कारण खऱ्या अर्थानं म्हणावं लागेल हा नशिबाचा चौकार होता टीम बॅटिंग करणाऱ्या साई 11 साठी, कारण बॅटची टॉपेज घेतली होती. 2 फिल्डर्स पाठीमागे होते. फर्स्ट स्लिप होती, त्यानंतर विकेट किपरच्या हाताला चेंडू स्पर्श करून फर्स्ट स्लिपला देखील बीट करतोय आणि पाठीमागे आउटफील्ड फास्ट असल्या कारणास्तव वेगाने ट्रॅव्हल झाला तो लॉंग स्टॉपला येतोय चौकार. 2 चेंडू 10 धावा आल्यात. धावा वेगाने पुढे सरकायला सुरुवात झाली आणि 36 धावा आहेत एकूण स्कोर कार्ड वरती. 16 चेंडू 43 धावा. हा चेंडू मिस टायमिंग फटका, थोडासा एलिव्हेशन नव्हता या फटक्यामध्ये. लॉंग ऑफला जातोय, तिकडे 1 रन कंप्लीट होईल आणि 1 धावसंख्येबरोबर स्ट्राईकमध्ये बदल होईल. विश्वास अगोदर खूप चांगली प्रकारे बॅटिंग करत होता. यावेळेचा चेंडू थोडासा मिस टाइम पाहायला मिळाला आणि त्यावरती 1 सिंगल रन मिळाले. सिंगल बरोबर धावसंख्या 37 आणि 79चा पाठलाग करायचे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता 15 आणि जिंकण्यासाठी करायचे त्या 42 धावा. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने हलक्यात ढकललाय. फिल्डर आहे तिकडे फील्ड करेल. 1 रन या दरम्यान कंप्लीट होते. 1 धावसंख्येनं षटकातील चेंडू आतापर्यंत समाप्त झाले ते 4. 14 चेंडू आता सामन्यातील शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे ते 41 धावा. 14 चेंडू 41चं समीकरण. सकाळच्या सत्रातील ही पहिली मॅच पाहायला मिळते साई 11 आणि आर्शनीत 11 टीम मध्ये आणि या 2 संघांमधली हे संघर्ष एक अतिशय चांगली लढत पाहायला मिळते, जिथे 14 चेंडू आहेत आणि 41 करायचे आहेत. कुलर लेनचा बॉल होता, लेग स्टिकच्या दिशेने टाकलेला चेंडू
आणि पाहायचे ऑन फील्ड डिसिजन, येस वाईड बॉल. वाईड चेंडूचा इशारा येतोय. कोणताही शरीराचा वेध घेणार नव्हता, लेगस्टिकच्या बाहेर होता, त्यामुळे अगदी पडताळणी केली अंपायर्सने आणि वाईडचा इशारा येतोय. हा फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला इकडे तारा नाहीये. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर येतोय हा षटकार. विश्वास आक्रमक दिसत आहेत कारण टार्गेट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके येणे गरजेचं आहे आणि ते आत कोल्याला सुरुवात केली आहे. सुरुवातीपासून आक्रमक दिसत आहेत षटकाराला. आणि फुलटॉस चेंडू नसरापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच कुमारी श्वेता भगवान आडप यांचं या स्पर्धे ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तिसऱ्या षटकाची होती समाप्ती. 3 षटकं संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असलेला 79 धाव्यांचं लक्ष आहे त्यांच्या समोर आणि 3 षटकांमध्ये एकूण धावसंख्या स्कोर कार्ड वरती जमवले ती 46 आणि आता 2 येणारे 12 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी करायचे आहेत 33 धावा. 12 डिलिव्हरीज अँड 33 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. बारा चेंडू 33 धावा. स्पर्धेच्या ठिकाणी आगमन होत आहे. नसरापूर गुरु ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कुमारी श्वेता भगवान आडप ताईंचं स्पर्धेमध्ये खूप खूप हार्दिक स्वागत असेल आणि त्या आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मैदानामध्ये जिथे पहिली लढत चालू आहे ती साई 11 आणि हर्ष नित्य 11 या 2 संघांमध्ये हा चालू असलेला हा संघर्ष, जिथे 79 धाव्यांचं एक मोठं लक्ष, एक विशाल लक्ष मानावं लागेल घेऊन मैदानामध्ये उतरलेला साई 11 इथे मात्र एका चांगल्या परिस्थितीमध्ये दिसतोय. सुरुवातीपासून आक्रमक दिसलेत. विश्वास त्यांच्या सोबतीला होते स्वप्नील, त्यांची देखील एक चांगली बॅटिंग पाहायला मिळत होते, परंतु जास्त काल विकेटवरती थांबू शकला नाहीये. त्यानंतर बॅटिंगला गेलेला ज्ञानेश्वर देखील आपल्या पारीची सुरुवात एका चौकार आणि त्याचबरोबर एक सिंगलने चांगल्या प्रकारे साथ निभवतो विश्वासची आणि एकूण संघाची धावसंख्या आहे ती 3 षटकांनंतर पाहायला गेलं तर 46. 12 चेंडू 33 धावा. त्याचबरोबर स्पर्धे ठिकाणी येत आहेत आदरणीय संजयजी थेर, त्यांचे देखील हार्दिक स्वागत. विनंती आहे त्यांना की आपण व्यासपीठावरती यायचे. हार्दिक स्वागत. आदरणीय संजयजी थेर, त्याचबरोबर त्यांच्या सोबत आहेत अमरजी कोलंबे, हार्दिक स्वागत. त्यांना देखील विनंती आहे व्यासपीठावरती यायचे. हार्दिक स्वागत. यावेळचा चेंडू ओव्हर द विकेटने शरीराचा वेध घेतलाय की पाहायच्या अंपायरकडे जोरदार अपील आहे. अपीलमध्ये उत्साह खूप होता, परंतु आत्मविश्वासाची थोडीशी कमी जाणवली अंपायर्सना आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क नव्हता. शरीराचा वेध घेऊन तिकडे यष्टरक्षकांच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची होईल सांगता. निर्धाव चेंडूने थोडासा दर्पण आता वाढतोय तो बॅटिंग करण्यास साई 11 वरती. चौथा षटक चालू आहे. पहिला बॉल होता वाईड, त्यानंतर निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात षटकाची. 11 चेंडू मॅच मधील शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धाव्यांची गरज. यावेळचा चेंडू फुलर लेनचा. अंपायरचा इशारा येतोय नो बॉल आणि चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. लागला येतोय तो षटकार आणि अर्थात या पुढील चेंडूवरती असणार आहे ती फ्री हिट आणि आता बॅट्समन साठी एक संधी आहे की या चेंडूवरती एखादा मोठा फटका लगावा लागेल, कारण आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे ज्यावेळी कोणताही गोलंदाज नो चेंडू टाकतो त्यानंतर पुढील चेंडू असतो तो फ्री हिट आणि फ्री हिट वरती फक्त रनआउटची विकेट ग्राह्य धरली जाते अथवा कोणतीही विकेट ही ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे बॅट्समन साठी की यानंतरच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका लगवावा लागेल. कारण
10 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 11 चेंडू, सामना 25 होता कुठे आणि लीडचा सामना बॉल. आता आलाय कुठे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू आहे. कारण त्याला सलामीला मात्र गेलेला बॅट्समन भिरकावलाय विश्वास leg जोपर्यंत side ला मैदानामध्ये आणि होता square leg तो ला. सुरुवातीपासून आक्रमक राहिला आणि सामन्याचा शेवटी देखील तो आक्रमक दिसतोय. आता समीकरण आहे 10 चेंडू 19. फुलर लेनचा बॉल बॅक टू द बॉलर लॉंग ऑफला फिल्डर आणि तिथे नितेश चुकी करतायत आणि पायाचे आता चेंडू कुठपर्यंत पोहोचलाय. चेंडूची फील्ड होईल आणि त्या दरम्यान पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. जेलची संधी होती तिकडे नितेश भोईर एक अनुभवी क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्याकडनं अशा चुकीची अपेक्षा नसते, परंतु या महत्वाच्या क्षणी त्यांनी सोडलेली झेल कदाचित येणाऱ्या कालामध्ये नक्कीच संघासाठी दुर्दैवी ठरू शकेल. 9 चेंडू आणि आता 17 धाव्यांची गरज. 9 चेंडू 17 धावा. विश्वास ऑन स्ट्राईक. ऋषिकेश ओव्हर द विकेट. समोरचा चेंडू ड्राईव्ह केलाय तिकडे लॉंग ऑफला. फिल्डर नितेश आता चेंडूची फील्ड करतायत. 1 रन कंप्लीट होते. एकेरी धावसंख्येनं स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि संघाची एकूण धावसंख्या आहे ती स्कोर कार्ड वरती 63 धावा 63. 8 चेंडू 16 ची गरज आहे. यावेळेचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जास्त बाहेर होता. अंपायरने या चेंडूला वाईड घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव स्कोर कार्ड जॉईन होईल. त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 वरती आणि आता इथनं गरज आहे ती येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये. आषाढ लेनचा चेंडू 15 धावांची गरज असताना हा लगावलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड करतायत. डायरेक्ट थ्रो येईल तोपर्यंत बॅट्समन 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग 2 धाव्यांबरोबर वेगाने स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 66 वरती. 79 पुढील चेंडू कोलाट टाकला होता. कवचला फिल्डर तिकडे मात्र जेल क्लिअर गेले आणि फलंदाजाला परतावं लागेल. महत्वाच्या क्षणी आलेली ही महत्वाची विकेट. कोणाच्या हातामध्ये द्यायचा, कारण या मॅच लीग स्टेजच्या मॅचेस असल्यामुळे लगभग या सामन्यावरती संपूर्ण या लीगचा निर्णय अवलंबून असणारी दोन्ही टीम नक्की कोणती टीम क्वालिफाय करू शकते, कारण एक एक पॉइंटला इकडे खूप महत्व दिलं जाईल आणि एका धावेला देखील खूप महत्व असणार आहे. या अगोदर साई 11 टीम एक सामना जिंकले, एक सामना त्यांचा टाय झालाय, एक सामना ते पराजित झालेत आणि हा तिसरा सामना खेळत असताना या मॅच मध्ये त्यांना मस्ट विन म्हणजे खूप जिंकणं खूप गरजेचं असणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 6 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी 13 धावा करायचे आहेत. षटकाला होतीये सुरुवात. ओव्हर द विकेट. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने 1 रन कंप्लीट केले. दुसरीचा प्रयत्न करतील का, परंतु कोणताही प्रयत्न नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवत नाहीये विश्वास. इथे फक्त 1 रन मिळतीये. एकेरी धावसंख्येबरोबर स्कोर कार्ड पुढे सरकेल आणि महत्वाची बाब म्हणजे जो बॅट्समन विश्वास होता तो नॉन स्ट्रायकर एंडला जातोय आणि नवीन गेलेला बॅट्समन आता स्ट्रायकर एंडला असेल तो सुरेश.
पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला साई इलेव्हनने, परंतु त्यांना मात्र थोडंसं अपयश आलं, जिथे त्यांच्या विरोधामध्ये हर्षनित्य इलेव्हन टीमने 5 षटकांमध्ये 78 केल्या. 79चं लक्ष्य ते चेस करतायत. 4 चेंडू, हा चेंडू शॉर्ट पिच आहे, हवेत गेलाय आणि जेलची संधी, जेल ड्रॉप. महत्वाच्या क्षणी ही महत्वाची जेल सोडली की काय. आणि एकंदरीत गेला तर फिल्डिंग करणारा हर्षनित्य इलेव्हन संघ पॉवर बेच्या पहिल्या षटकापासून त्यांनी आतापर्यंत 3 जेल ड्रॉप केल्यात आणि फिल्डिंग या गेमचा त्यांचा महत्वाचा भाग राहिलेला आहे. फिल्डिंग खूप महत्वाची आहे, परंतु या सत्रामध्ये लगभग 3 जेल त्यांच्याकडनं ड्रॉप झाल्यात आणि त्याचमुळे कदाचित हा सामना शेवटच्या षटकामध्ये येऊन पोहोचलाय. आणि सुरेशच्या बॅट मधून येतोय महत्वाचा हा संघर्षाचा षटकार मिड विकेटला. खूप गरज होती या फटक्याची. षटकार बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली एकूण 75 वर. आता येणारे सामन्यातील चेंडू बाकी आहेत, ते 2 साठी करायचे आहेत, त्या 4 धावा. 2 चेंडू 4 धावा. सुरेशने लगावलाय षटकार आणि या मॅच मध्ये परत एकदा घेऊन आलाय तो साई इलेव्हनला. वैयक्तिक 42 धाव्यांवर खेळतोय विश्वास, जो नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. 2 चेंडू 4 धावा. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. 4 फिल्डर तिकडे, फिल्डर चेस करतायत बॉलचा. 1 रन कंप्लीट आहे आणि दुसरीचा प्रयत्न, तिसरीचा देखील प्रयत्न होतोय आणि तिकडे विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल सुरेशला. 2 धावा मिळाल्या दुहेरी धाव्यांबरोबर. धावफलक पुढे सरकेल. एकूण धावसंख्या आहे 77. आता शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे मॅच मधील आणि करायचे त्या जिंकण्यासाठी 2 धावा. आणि साई इलेव्हनचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये त्यांचा एक सामना टाय झालाय आणि या देखील सामना जर टाय होतोय तर समान गुण दिले जातील आणि निश्चित 1 चेंडू 2 धावा. ऑन स्ट्राईक असेल तो विश्वास, जो या सामन्यामध्ये सेट झालाय पूर्णपणे. 42 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. 1 चेंडू 2 धावा. एक चेंडू 2 धावा. सकाळच्या सत्रातील ही पहिली मॅच आणि संघर्षाचा संघर्षमय सामना इकडे नसरापूर ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2023 मध्ये पाहायला मिळतोय. स्पर्धेचा 4थं पर्व आहे आणि यशस्वी देखील स्पर्धा पार पडताना दिसते. एक चेंडू 2 धावा. विश्वास ऑन स्ट्राईक. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. एक चेंडू 2 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि त्यावरती भिरकावलाय षटकार आणि मॅच फिनिश. एक अनोख्या स्टाईल मध्ये इथे सामना फिनिश केलाय विश्वासने. वेल प्लेड विश्वासदा. एकूण त्याच्या वैयक्तिक धावा आहेत 48 धावा आणि अर्धशतकापासून फक्त 2 धावा दूर राहिला, परंतु कॅप्टन इनिंग्स त्याच्याकडनं मैदानामध्ये पाहायला मिळाली. एकदा जोरदार 48 धावांची एक